रात्री उशिराने घरी म्हणजेच सतोबावर पोहोचल्यानंतर आमची सुंदर अशी सकाळ अशा प्रकारे असते। सजावरती गाणी चालू असतात आणि त्याचबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट, सकाळची थंड अशी हवा, सकाळ सकाळी मन अगदी प्रसन्न होऊन जातं। आज होती आमची बोकडाची आखाडी जत्रा, त्यामुळे आम्ही सतोबावरती आलेलो होतो। सकाळ सकाळी कामाला लागण्या अगोदर आम्ही मस्त असा नाश्ता करून घेतला। गावाकडे नाश्ता म्हणजे चपाती भाजी असते बरं का। मटण शिजायला घातल्यानंतर शेवटचा पदार्थ बनवायचा बाकी होता, तो म्हणजे बिर्याणी। बिर्याणी शिजायला घातली आणि पाऊस हलकासा पडला नाही, असं कधीच होत नाही, त्यामुळे थोडासा हलकासा पाऊस पडला आणि मीही थोडीशी भिजलेलेच होते। तर दुपारी आलेले होते मम्मी पप्पा आणि त्याचबरोबर बाकीचे घरचेही आलेले होते, पाहुणेरावळे आलेले होते, त्यामुळे जत्रेला एक मस्त असा उत्साह येऊन गेला। तर फायनली आमचं जेवण रेडी झालं, आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं। तर बघू शकताय हे सर्व जे बनवलेलं होतं, कट रस्सा, मटन सुक्का आणि बिर्याणी, हे सगळं मीच पहिल्यांदाच जबाबदारीनं बनवलेलं होतं, त्यामुळं खूप छान वाटलं। तर मग मंडळी, तुमच्या आखाडी जत्रा कधी आहे, झाली की नाही, हे मला कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत धन्यवाद।